सत्वाची करोशिये गावालू बैसे आई मधी सत्वाची करोशिये गावालू बैसे हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत बायांच्या गाण्यांचा ब्लॉग बनवण्यासाठी शिरवणे या गावामध्ये हनुमंताच्या मंदिरामध्ये. आज पालखीच्या एक दिवस अगोदर बायांच्या गाण्यांचा कार्यक्रम तिथे आयोजित केलेला आहे. बायांचे गाणे म्हणजे जर तुम्हाला माहिती नसेल तर हा देवींचा मान म्हणू शकता तुम्ही, किंवा एक सांस्कृतिक पारंपरिक गाण्यांचा प्रकार म्हणू शकता. आणि हा कार्यक्रम खरंच बघण्यासारखा असतो. आगरी कोळी समाजामध्ये बायांचा मान देणं ही एक प्रथा आहे, एक पद्धत आहे. आणि हे गाणं जरा डिफरंट टाईपचे असतात. तुम्ही जर हे गाणं ऐकलं तर तुम्हाला समजेल. म्हणून हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि माझ्याबरोबर एन्जॉय करा. चला तर आपण लगेचच निघूया. सो फ्रेंड्स, आत्ताच जस्ट मंदिरामध्ये हरिपाठ संपलेला आहे आणि आपल्याबरोबर बघा आपले मित्र आहेत. नाव सांग भाई. भाई तुझं नाव सांग. सोहम. सो हे आपले व्हिडिओ नेहमी बघतात, त्यांनी सांगितलं आपल्याला असेच व्हिडिओ बघत राहा आणि शेअर करा, लाईक करा आणि सपोर्ट करा मला. सो गाईज, आता जस्ट थोड्या वेळाने बायांचे गाणे सुरू होणार आहेत. आता जस्ट माईक टेस्टिंग वगैरे साऊंड टेस्टिंग चालू आहे. तर जस्ट काही सेकंदात तुम्हाला बायांचे गाणे माझ्याबरोबर माझ्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. अरे बोल बजरंग, जय श्रीराम. आई गावदेवी माता पालखी सोहळा 2026 वर्षाचा होता. अर्थातच शिरवणे गावचे आणबाण शान आणि शिरवणे गावची मानाची पालखी येते आपल्या भेटीला उद्याच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये आपण खास करून ऐकणार आहोत बायांची गाणी, अर्थातच देवींची गाणी, जागरण सोहळा. आणि आजच्या दिवसाचं खास आकर्षण जर विचार केला आपण तर नितेश पाटील त्यांची संपूर्ण टीम, या संपूर्ण 5 संघ आपल्या समोर बायांचे जागरण अर्थात. सो फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत शिरोण्या गावाच्या आई गावदेवी मातेच्या मंदिरामध्ये. आणि इथे आपण आई गावदेवीला मान देऊन म्हणजे इथे 2 गाणे सादर होणार आहेत. आणि त्यानंतर पुन्हा आपण जाणार आहोत हनुमंताच्या मंदिरामध्ये आणि तिथे कार्यक्रम सलग चालू राहील. चला तर आपण आता मंदिरामध्ये जाऊन बघूया. अरे तो डोलाला फोन कर.
आज आपल्या गावातली बरीचशी महिला पुरुष मानपण घेऊन गेले होते. आमंत्रण दिलं वाघोबा देवाला की देवा तुम्ही या आमच्या जत्रेला आणि पालखीला. आणि सो मित्रांनो, अर्थात पहिला गाण्याचा मान हा शिरवण्या गावातल्या टीमचा असेल, संघाचा असेल. आणि काही क्षणामध्ये शिरवण्या गावातले जे आपले बायांचे गाणे गाणारे आहेत ते इथे कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत. साधू गंगा नमस्कार माझा तुला पांडुरंग
अर्थातच वर्ष चौथा आणि शिरवणे गावची नवी मुंबईतली सर्वात सुप्रसिद्ध पालखी जी सध्या आपण नवी मुंबईमध्ये ऐकतो पाहतो आणि त्याचा अनुभव देखील घेतो तीच पालखी आणि त्या पालखी सोहळ्याचा आज जागरण सोहळा आणि या जागरण सोहळ्यानिमित्त आज शिरवणे गावातील संपूर्ण टीम मात्र चांगलं गायन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्यांचा सन्मान जोरदार टाळ्या वाजवायचा सर्वांनी शिरवणे गावच्या आपल्या स्थानिक नगरसेविका माधुरीवाणी सुतार यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जातोय काम झालं आणि त्यांचं गौरव करणे हा इम्पॉर्टंट आहे कारण की आपली पालखी सोहळा आहे आणि ते साफसफाईने झाली पाहिजे त्यासाठी त्यांचं देखील विशेष सन्मान केलं जातं तर कालिदास दादा नुसती पालखी नाही त्यालाच स्वच्छ करा ही तुमच्यावरती जबाबदारी आहे आता यापुढे संपूर्ण गाव स्वच्छ पाटील चांदपाडा यांचा इथे अजून कार्यक्रम आपला बराच वेळ सुरू राहणार आहे, त्यामुळे आपण बसून सर्व गायन
आवाज देवी माझी गाव देवी आवाज देवी माझी गाव देवी शिरवण्याचे भगताना माझे शिरवण्याचे पोराना आई गाव देवी आई गावी शिरवणारा माझी गाव देवी आई गावी शिरवणारा माझी बांगड्यांसाठी माझे माधुरी बहिणीला आवाज देवी माझी गाव देवी आवाज देवी माझी गाव देवी शिरवण्याचे बघताना माझे शिरवण्याचे पोराना भागीदार असेल याच्यात काही शंका नाही आणि त्यांनाही ते सन्मानित केले जात आहे. सर्वांनी कृपया टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. खूप छान असं त्यांनी ते गाणी आपल्यासोबत बायांची सादर केलेली आहेत आणि आपण आपलं सेटअप इथे लगेच लावून घ्यायचं आहे. लगेचच आपलं बेटर होईल, परंतु महिलांनी तो टायमिंग ठरवलेला आहे की 9 वाजता जायचं, तर तो तुम्ही सगळ्यांना सांगताना कार्यक्रम आहे त्यांचा आवाज काय होता त्याच्यापेक्षा डबल आवाज काढायचा. गावदेवी माते की बोला, गावदेवी माते की. शिरवणे गावाला मंदी शिरवणे गावामध्ये माझे गाव देवी आई
तुझ्या चरणाला माझे गाव देवी आईचे शिरवणे गावाला माझे गाव देवी आईचे शिरवणे गावाला हे नादाला लागू नका नका उगाच करू चुका नादाला लागू नका नका उगाच करू चुका अन बालकी कशी काढायची ते आमच्याकडून शिका बालकी कशी काढायची ते आमच्याकडून शिका बालकी कशी काढायची ते आमच्याकडून शिका और बालकी कशी काढायची ते आमच्याकडून शिका काय मान पाहिजे बायांना सोन्याचे नाचत माझ्या बाया जाईल काय मान पाहिजे बायांना 5 मिनिटं थांबा सो फ्रेंड्स, हा पार्ट जर इथे संपला असेल तर याच्या पुढचा सेकंड पार्ट येणार आहे आणि त्या पार्टमध्ये तुम्हाला डेफिनेटली याच्यापेक्षा जास्त धमाल बघायला भेटणार आहे. म्हणून तो ब्लॉग देखील मिस करू नका. तो ब्लॉग देखील आठवणीने पहा. अजून बायांच्या गाण्यांचे संघ बाकी आहेत, अजून ऑर्केस्ट्राचे बरेचसे सीन तुम्हाला पाहायचे आहेत. आणि जर चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यासाठी मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन.